नमस्कार, सुप्रभात. मी ऋषाली यादव. सारंग सकाळचे 8:30 वाजता आहेत आणि आता आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत. जागा अटपासंदर्भात आज महाविकास आघाडीची दिल्लीमध्ये महत्त्वपूर्ण बैठक होते. जागा अटपावर आज दिल्लीमध्ये तोडगा निघण्याची शक्यता आहे. संजय राऊत, सुप्रिया सुळे, नाना पटोले बैठकीला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान आजच्या बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची 14 आणि 15 जानेवारीला दिल्लीमध्ये बैठक होईल. यात शरद पवार, उद्धव ठाकरे, मल्लिकार्जुन खरगे तसंच राहुल गांधी जागा अटपाच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब करणार आहेत. संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. अधिक माहिती जाणून घेणार आहोत. संदीप, फॉर्म्युला जो आहे महाविकास आघाडीचा तो आज ठरू शकतो का? अगदी बरोबर आहे. खरं तर लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पाहायला गेलं तर महाराष्ट्रातल्या जागा वाटपासंदर्भातल्या ज्या हालचाली आहेत वृषाली, त्या वाढलेल्या आहेत असं म्हणता येईल. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे काल रात्री दिल्लीत दाखल झाले आहेत. आज संजय राऊत हे राष्ट्रीय अध्यक्ष काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे आणि के.सी. वेणुगोपाल यांच्याशी चर्चा करणार आहेत असं समजतं आहे. त्याचबरोबर काँग्रेसचे देखील काही नेते आज दिल्लीत येण्याची शक्यता आहे. ते देखील पक्षश्रेष्ठींशी याबाबतची चर्चा करू शकतात. दुसरं महत्त्वाचं 14 आणि 15 जानेवारीला एक मोठी बैठक राजधानी दिल्लीमध्ये महाराष्ट्रातल्या जागा वाटपासंदर्भात होण्याची शक्यता आहे. कारण 14 तारखेपासूनच राहुल गांधींची मणिपूरपासून भारत न्याय यात्रा होणार आहे. मात्र 15 तारखेला सकाळी सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार आणि उद्धव ठाकरे या 4 नेत्यांमध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक होऊ शकते. कारण या आठवड्यातच हा जो फॉर्म्युला आहे तो ठरावा अशी सगळ्याच नेत्यांची खरं तर इच्छा आहे. त्यामुळे काँग्रेसनं देखील काल राजधानी दिल्लीतलं चित्र पाहिलं तर आप आदमी पक्षाबरोबर चर्चा केली आहे. आता फक्त महाराष्ट्राचा जो प्रश्न आहे तोच सोडवण्याचं एक मोठं जे आव्हान आहे ते सगळे नेत्यांसमोर असणार आहे. शरद पवार यांनी 14 आणि 15चे महाराष्ट्रातले सगळे कार्यक्रम रद्द केलेले आहेत. ते राजधानी दिल्लीमध्ये 14ला सकाळीच दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागा वाटपाच्या संदर्भातल्या ज्या हालचाली आहेत त्या आता वेगवान झालेल्या आहेत. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांना 48 पैकी लोकसभेच्या किती जागा दिल्या जाणार त्याचा सगळीची अंतिम जो निर्णय आहे तो राजधानी दिल्लीमध्ये येणाऱ्या आठवड्यामध्येच होणार आहे. वृषाली, नक्कीच धन्यवाद संदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.